Good morning, friends. जे विद्यार्थी या ठिकाणी सेशनला जॉईन झालेले आहेत, प्लीज चॅटबॉक्समध्ये गुड मॉर्निंग टाईप करा. गुड मॉर्निंग राहुल सर, गुड मॉर्निंग पूनम, गुड मॉर्निंग सिद्धी, गुड मॉर्निंग. तर या ठिकाणी गुड मॉर्निंग साक्षी, आकांक्षा, कार्तिकी, हर्षिका, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी आज आपण प्युअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर आपण कंटिन्यू करणार आहोत. चैतन्य, देवयानी, गुड मॉर्निंग. तर तत्पूर्वी सर्वांना माझा आवाज येत असेलच, कारण की गुड मॉर्निंग आवाज नाही येत सर. आता चेक करा, आवाज येतोय का? तर या ठिकाणी सर्वांना माझा आवाज येत आहे. येत असेल तर चॅटबॉक्समध्ये थोडंसं यस कार्तिकी गुड मॉर्निंग यस म्हणतायत, आवाज येत आहे. यस सर, व्हेरी गुड. तर आवाज येत आहे. मग आज आपण या ठिकाणी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर कंटिन्यू करूया. लेट्स बिगिन अवर चॅप्टर अगेन. या ठिकाणी काल आपण क्वेश्चन नंबर 4 पर्यंत आपण आलो होतो आणि क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला होमवर्कसाठी सांगितला होता. क्वेश्चन नंबर 5 काय होता बघा. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5, द इक्वेशन ऑफ बायसेक्टर ऑफ द अँगल बिटवीन, दोन लाईन दिलेल्या आहे, x = 5 आणि y = 3. x = 5 आणि y = 3 अशा दोन लाईन्स आहेत. पहिले आपल्या लक्षात आलं असेल तुमच्या x = 5 ही लाईन कशी आहे, ही व्हर्टिकल लाईन आहे पॅरलल टू y ॲक्सिस, x = 5 है ना. आणि y = 3 ही लाईन कशी आहे, ही लाईन हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल लाईन आहे है ना. y = 3 लाईन कशी आहे, हॉरिझॉन्टल आहे. मग या ठिकाणी त्या दोन लाईन्स आपण या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ करूया. लेट्स ड्रॉ द टू लाईन्स है ना. सर्वप्रथम x ॲक्सिस आणि y ॲक्सिस आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय है ना. x ॲक्सिस y ॲक्सिस ड्रॉ केल्यानंतर बघा x = 5 ही लाईन एक व्हर्टिकल लाईन असेल आणि y = 3 ही हॉरिझॉन्टल लाईन आहे है ना. y = 3 आणि ही आहे x = 5. आणि ते म्हणता या ठिकाणी ह्या ज्या दोन लाईन्स आहेत है ना, x = 3 आणि y = 5 ह्या ज्या दोन लाईन आहे यांचे अँगल बायसेक्टर, यांचे अँगल बायसेक्टर बघा. या ठिकाणी लक्षात आलं की ही एक अशी लाईन जाईल का जी याला बायसेक्ट करणार आहे. म्हणजे लक्षात आलं हा अँगल किती आहे, 45 डिग्री आहे है ना. 45 डिग्री असणार आहे है ना. दॅट अँगल विल बी 45 डिग्री. का बरं, कारण की ह्या दोन लाईन्स परपेंडिक्युलर आहे. हा अँगल 45 डिग्री आल्यामुळे है ना, 45 डिग्री आल्यामुळे ही लाईन कशी जाईल, ही लाईन कशी असणार आहे का पासिंग थ्रू है ना, पासिंग थ्रू द पॉईंट. हा पॉईंट काय आहे, पॉईंट आहे 5,3 बरोबर ना. आणि या समजतंय. मग या ठिकाणी लक्षात आलं हा पॉईंट आपल्याला भेटतोय दॅट इज 5,3 बरोबर. आणि या ठिकाणी बघा अँगल, ही लाईन जी आहे ही लाईन कुठे काय करते की इट मेक्स अँगल 45 डिग्री बरोबर. मग यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल हे का स्लोप पॉईंट फॉर्मने है ना. स्लोप पॉईंट फॉर्मने ही लाईनची इक्वेशन येणार बघा. काय येणार है ना, y - y1 किती बघा 3 इज इक्वल टू tan 45 इज 1 इंटू ब्रॅकेट x - 5. येते लक्षात. y - y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x - x1 है ना, स्लोप पॉईंट फॉर्मने. सो लक्षात आलं y - 3 इज इक्वल टू x - 5. हे दोन्ही तिकडे गेले तर बघा x - y -5 + 3 है ना. -5 + 3 इज -2, -5 + 3 इज -2 इक्वल टू 0. ही झाली आपली पहिली लाईन. आता दुसरी लाईन या ठिकाणी या पद्धतीने असणार आहे. मग या पद्धतीने बघा अगेन पासिंग थ्रू द सेम बट डायरेक्शन क्लॉकवाईज आल्यामुळे अँगल किती असणार आहे, -45 डिग्री. -45 डिग्री म्हटल्यावर या लाईनची इक्वेशन काय असणार, y - अगेन y1 इज 3 इज इक्वल टू -45 म्हणजे स्लोप असणार -1 इंटू ब्रॅकेट x - 5
पासिंग थ्रू द सेम पॉईंट आहे. सो लक्षात आलं y मायनस 3 इज इक्वल टू मायनस एक्स प्लस 5 आणि मग हा मायनस एक्स इकडे आला तर एक्स प्लस वाय मायनस 3 मायनस 5 इज मायनस 8 इक्वल टू 0. अशा दोन लाईन आल्या आहे ना. दिस इज आवर फर्स्ट लाईन, त्याला आपण यू बोलणार. दिस आवर सेकंड लाईन, त्याला आपण व्ही बोलणार. सो लक्षात आलं त्यांची कंबाईंड इक्वेशन आपल्याला फाइंड करायची आहे. कंबाईंड इक्वेशन कशी फाइंड करणार? यू डॉट व्ही इक्वल टू 0. मग या ठिकाणी यू काय आहे? यू आहे बघा एक्स मायनस वाय मायनस 2 आणि इंटू व्ही काय आहे बघा एक्स प्लस वाय मायनस 8 आणि इक्वल टू 0. अशा दोन लाईन्स आल्यात. मग या दोन लाईन्स आपण प्रॉडक्ट जर घेतला, मल्टिप्लिकेशन जर केलं तर लक्षात येईल की यांची कंबाईंड इक्वेशन तयार होईल है ना. मग या ठिकाणी आपण मल्टिप्लाय करू बघा. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू वाय एक्स वाय मायनस 8x. आता मायनस वायने मायनस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर मायनस मायनस प्लस 8y. त्यानंतर मायनस 2ने मायनस 2x मायनस 2y मायनस मायनस प्लस 8 2 जा 16 इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन करून घेतलं. रिअरेंजिंग टर्म पहिले आपण एक्स स्क्वेअर लिहितोय एक्स स्क्वेअर, त्यानंतर वाय स्क्वेअर आहे बघा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर है ना. पहिल्या दोन टर्म आले बघा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कुठे आहे बघा? फक्त आणि फक्त ऑप्शन ए मध्येच आहे. याचा अर्थ कन्फर्म झाला आहे की ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. पण आपण रिअरेंज करतोय. आता या ठिकाणी बघा एक्स वायच्या टर्म दोन्ही प्लस मायनसनी काय झाल्यात? कॅन्सल झाल्या. आता एक्सची टर्म बघा मायनस 8x मायनस 2x इज मायनस 10x बरोबर. त्यानंतर बघा मायनस 2y प्लस 8y मायनस 2y प्लस 8y 8 मायनस 2 इज प्लस 6y आणि त्यानंतर नंबर राहिला आहे प्लस 16 आणि इक्वल टू 0. सो लक्षात आलं बघा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 10x प्लस 6y प्लस 16 इक्वल टू 0 is given in option A. So A is the correct option. Very good. अमृता, रुचा, माया, पवन, सिद्धी, कार्तिकी, पवन वाळके, यस, आरती सर्वच म्हणता या ठिकाणी सर ए इज द करेक्ट ऑप्शन. ए ऑप्शन सर्वांना समजलेला आहे है ना. या ठिकाणी प्रॉब्लेम पण लक्षात आलेला आहे. आकांक्षा चव्हाण, पूनम निकम, साक्षी साठे, ऋतुजा टेंगाडे सर्वांना या ठिकाणी ऑप्शन ए समजलेला आहे. व्हेरी गुड. मग प्रॉब्लेम समजलेला आहे असे ॲज्युम करून आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 6 कडे. बघा प्रॉब्लेम नंबर 6 काय येत आहे बघा. वाचतोय आपण प्रॉब्लेम नंबर 6. द जॉईंट इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू. दोन लाईन्स अशा आहेत ज्या पास होतात कोणत्या पॉईंटवर ना -2,3 है ना. ओके. ऋतुजा, हर्षिका, हुरेन सर्व म्हणतात ए ऑप्शन करेक्ट आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 6 है ना. अ लाईन पासिंग थ्रू -2,3 अँड पॅरलल टू द बायसेक्टर ऑफ द अँगल बिटवीन द कोऑर्डिनेट ॲक्सिस अँड पासिंग अँड पॅरलल टू द बायसेक्टर ऑफ द अँगल पॅरलल टू द बायसेक्टर ऑफ द अँगल बिटवीन है ना. पॅरलल म्हटलंय आत्ताच आपण बघितलं है ना. दोन लाईन्स आपण जर ड्रॉ केल्या बायसेट करणाऱ्या लाईन जर ड्रॉ केल्या तर अँगल बायसेक्टर म्हणजे कोऑर्डिनेटला बायसेट करणारे है ना. कोऑर्डिनेटला बायसेट करणार ही एक लाईन येणार आणि ही एक लाईन येणार. ही लाईन काय असणार आहे? एक्स इज इक्वल टू वाय बरोबर. म्हणजेच काय एक्स मायनस वाय इक्वल टू 0. मग ही लाईन काय असणार आहे? एक्स इज इक्वल टू मायनस वाय म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आता इथं मायनस वाय का बरं? बिकॉज अँगल इज मेजर्ड इन क्लॉकवाईज डायरेक्शन आणि क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये स्लोप कसा येतो? निगेटिव्ह है ना. सो -1 आता बघितलं आपण या दोन इक्वेशन आल्या. मग ह्या लाईनची स्लोप काय आहे? सो स्लोप ऑफ दिस लाईन इज 1 आणि स्लोप ऑफ दिस लाईन ह्या लाईनचा स्लोप किती असणार आहे? ह्या लाईनचा स्लोप असणार आहे -1 है ना. मग या ठिकाणी आपल्याला स्लोप्स भेटलेत है ना. ह्या लाईनचा पॅरलल लाईन असणारे स्लोप पण हाच असणार आहे. ह्या लाईनला पॅरलल असणाऱ्या लाईनचा स्लोप पण सेम असणार आहे बरोबर. मग या ठिकाणी इक्वेशन ऑफ जॉईंट पासिंग थ्रू द पॉईंट. आता पासिंग थ्रू द पॉईंट पॅरलल टू द म्हटल्यानंतर त्यांचे स्लोप सेम आहे बरोबर. मग आपण कन्सिडर करणार आहोत. वी आर गोइंग टू कन्सिडर पॉईंट P इंटू ब्रॅकेट x1, y1 इज इक्वल टू पॉईंट P इंटू ब्रॅकेट -2,3. हा x1 y1 आपल्याला भेटलेला आहे. काय भेटला आपल्याला? तो इट इज x1 y1. येते लक्षात. x1 y1 या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. x1 y1 ची व्हॅल्यू आली -2 आणि 3. मग आपल्याला त्या दोन लाईन फाइंड करायच्या बाय स्लोप पॉईंट फॉर्म है ना. मग या ठिकाणी आपण काय म्हणणार बघा y मायनस y1 इज इक्वल टू m1 है ना. याला आपण बोलूया m1, हा आपण बोलूया m2. सो y मायनस y1 इज इक्वल टू m1 इंटू ब्रॅकेट x मायनस x1. सो लक्षात आलं y मायनस व्हॉट इज y1 इज 3 इज इक्वल टू m1 इज 1
इंटू ब्रॅकेट एक्स मायनस ऑफ मायनस प्लस 2. सो लक्षात आलं y मायनस 3 इज इक्वल टू एक्स प्लस 2. एक्स पॉझिटिव्ह आहे, ह्या टर्म तिकडे शिफ्ट करतोय. एक्स मायनस वाय है ना प्लस 2 प्लस 3 इज अ प्लस 5 इक्वल टू 0. लेट दिस इक्वेशन बी टू u इक्वल टू एक्स मायनस वाय प्लस 5 इक्वल टू 0. येते लक्षात. मग या ठिकाणी आपण काय करतो आता दुसरी इक्वेशन फाइंड करत आहोत. नाव दुसरी इक्वेशन बघा y मायनस y1 इज इक्वल टू m2 इंटू ब्रॅकेट x मायनस x1. m2 मायनस 1 आहे. सो y मायनस y1 इज अगेन 3 इज इक्वल टू मायनस 1 इंटू ब्रॅकेट x है ना मायनस ऑफ मायनस प्लस 2. सो लक्षात आलं y मायनस 3 इज इक्वल टू मायनस एक्स मायनस 2. या दोघांना इकडे आणलं एक्स प्लस वाय मायनस 3 प्लस 2 मायनस 1 इक्वल टू 0. आणि ही इक्वेशन काय आली व्ही आली. मग या दोन इक्वेशन आले बघा है ना यू आणि व्ही. आणि मग यांची कंबाईंड इक्वेशन काय असणार. सो देअर कंबाईंड इक्वेशन है ना. सो देअर फॉर देअर कंबाईंड इक्वेशन. कंबाईंड इक्वेशन काय असणार आहे यू डॉट व्ही इक्वल टू 0. दॅट इज एक्स मायनस वाय एक्स मायनस वाय प्लस 5 एक्स मायनस वाय प्लस 5 येणार या ठिकाणी इंटू एक्स मायनस वाय प्लस 5 इंटू एक्स प्लस वाय मायनस 1 इक्वल टू 0 है ना. जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण मल्टिप्लिकेशन केलं होतं या ठिकाणी जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार बघा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू वाय प्लस एक्स वाय एक्स इंटू मायनस 1 मायनस एक्स. आता मायनस वायने मायनस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर आणि प्लस वाय मायनस मायनस प्लस वाय 5x प्लस 5x प्लस 5y बरोबर. आणि प्लस इंटू मायनस इज मायनस 5 इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन करून घेतलं रिअरेंज द टर्म प्लस एक्स वाय मायनस एक्स वाय कॅन्सल होतं बघा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस नाही मायनस है ना एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बरोबर. आता एक्सच्या टर्म बघा 5x मायनस एक्स इज प्लस 4x बरोबर प्लस 4x. त्यानंतर या ठिकाणी बघा प्लस 5y प्लस वाय इज प्लस 6y आणि मायनस 5 इक्वल टू 0. आणि या ठिकाणी लक्षात आलंय यस व्हेरी गुड बघा मयूर असेल यश रुचा म्हणतायत का सी इज द करेक्ट ऑप्शन. लेटेस्ट चेक सी आहे का एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस 4x. यस सी इज द करेक्ट ऑप्शन. आणि या ठिकाणी सी ऑप्शन दिलेला आहे बघा. सुरुवातीला पण यस पवन अमृता पूनम सार्थक आकांक्षा चव्हाण देवयानी साक्षी साठे है ना प्रतीक्षा हर्षिका सृष्टी साठे सार्थक हुरेन सर्व या ठिकाणी म्हणतात सर सी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ सर्वांना सी ऑप्शन करेक्ट आहे हे समजलेलं आहे ना. मग या ठिकाणी बघा त्या दोन लाईनवरनं स्लोप फाइंड केलं. स्लोप पॉईंट फॉर्मने यू आणि व्ही दोन लाईन इक्वेशनपर्यंत आलो आणि त्यांचं कंबाईंड इक्वेशन या ठिकाणी फाइंड केलेलं आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 7. लेट्स रीड प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 काय म्हणता बघा द जॉईंट इक्वेशन ऑफ द है ना द जॉईंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर ऑफ द अँगल बिटवीन बायसेक्टरचं काल आपण एक शेवटी फॉर्म्युला घेतला होता बघा. बायसेक्टर इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर काय होती एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए मायनस बी इक्वल टू एक्स वाय अपॉन एच हा फॉर्म्युला होता अँगल बायसेक्टर इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर. पण त्यासाठी आपल्याला ए बी आणि एचच्या व्हॅल्यू लागणार आहे. सो आपण सुरुवातीला दिलेली इक्वेशन कन्सिडर करत आहोत दॅट इज 2x स्क्वेअर प्लस 11xy प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. यावरून लक्षात आलं व्हॅल्यू ऑफ ए इज 2 व्हॅल्यू ऑफ 2h इज 11 आणि व्हॅल्यू ऑफ बी इज 3 अँड देअरफॉर व्हॅल्यू ऑफ एच इज 11/2. मग आपल्याला या ठिकाणी ए बी आणि एचच्या व्हॅल्यू भेटल्या आहेत है ना. ए बी आणि एचच्या व्हॅल्यू भेटल्यानंतर आपण लिहितोय बघा ही इक्वेशन आपल्याला पाठ करावं लागेल है ना. काय इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर काय आहे इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए मायनस बी इक्वल टू एक्स वाय अपॉन एच है ना. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए मायनस बी इज इक्वल टू एक्स वाय अपॉन एच. आणि मग या ठिकाणी आपल्याला ए बी आणि एचच्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. सो लक्षात आलं बघा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए व्हॅल्यू ऑफ ए इज 2 मायनस व्हॅल्यू ऑफ बी इज 3 इज इक्वल टू एक्स वाय अपॉन व्हॅल्यू ऑफ एच आलेली 11/2. याला पुन्हा सॉल्व्ह करतोय बघा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन मायनस 1 इज इक्वल टू
2xy अपॉन 11. सो मायनस XY तिकडे मल्टिप्लाय करू, 11 इकडे मल्टिप्लाय केला तर 11x² मायनस 11y² इज इक्वल टू मायनस 2xy येत आहे. बरोबर. आणि मग लक्षात आला मायनस 2xy इकडे आलं तर प्लस XY प्लस 2xy होणार. सो 11x² प्लस 2xy मायनस 11y² इक्वल टू 0 अँड दिस इज गिवन इन ऑप्शन. येस बघा, आदित्य भोसले ए ऑप्शन, पूनम निकम व्हेरी गुड, रुचा, पूनम वाघ, सिद्धी कुदळे सर्व म्हणतात. दीपक वाघ म्हणतात डी ऑप्शन. दीपक नाही, डी नाही आहे, इथं प्लस साइन आहे, डी मध्ये मायनस आहे. सो येस करेक्ट ऑप्शन इज ए. बघा आहे ना, प्लस प्लस मायनस प्लस प्लस मायनस, करेक्ट ऑप्शन इज ए. सिंपलचा छोटासा प्रॉब्लेम. व्हेरी गुड हर्षिका, पूजा, अभिनव, आकांक्षा, ऋतुजा सर्व म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. आणि या ठिकाणी सर्वांना समजलेलं आहे का ए हा करेक्ट ऑप्शन आहे. बरोबर. सो या ठिकाणी सर्वांना समजलेलं आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 8 कडे. प्रॉब्लेम नंबर 8 काय म्हणताय बघा. प्रॉब्लेम नंबर 8 काय म्हणताय, ते म्हणताय प्रॉब्लेम नंबर 8 इफ 4ab कंडिशन दिली बघा. 4ab आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, 4ab इक्वल टू 3h². देन द रेशिओ ऑफ स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. देन रेशिओ ऑफ द स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय. मग आपण कन्सिडर करतोय लाईन बघा, ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. दिस इज द स्टँडर्ड इक्वेशन. ही इक्वेशन कशी आहे मित्रांनो, स्टँडर्ड इक्वेशन आहे. मग स्टँडर्ड इक्वेशन मध्ये जर आपण दोन सेपरेट लाईन कन्सिडर केल्या आणि त्या दोन सेपरेट लाईनच्या स्लोपचा जर विचार केला तर दोन सेपरेट लाईनचा स्लोप काय असणार आहे, m1 अँड m2 है ना. मग आपण या ठिकाणी म्हणतो इफ m1 अँड m2 आर स्लोप्स है ना, आर स्लोप्स ऑफ सेपरेट लाईन्स. सेपरेट लाईनचे जर स्लोप आहे तर आपल्याला फॉर्म्युला माहिती, स्टँडर्ड फॉर्म्युला m1 प्लस m2 चा फॉर्म्युला माहिती आहे ना. आपल्याला माहिती आहे ॲडिशन ऑफ टू स्लोप. फॉर्म्युला काय आहे, इट इज -2h अपॉन b. याला आपण इक्वेशन नंबर 1 बोलतोय. बरोबर. आणि सिमिलरली आपल्याला माहित आहे m1 इंटू m2. बरोबर. m1 इंटू m2 पण आपल्याला माहित आहे. मग m1 इंटू m2 काय येणार, दॅट इज a अपॉन b. बरोबर. सो m1 प्लस m2 माहित आहे, m1 इंटू m2 पण आपल्याला माहित आहे. बट आपल्याला काय विचारलं त्यांनी, आपल्याला विचारलं रेशिओ ऑफ स्लोप्स. मग रेशिओ ऑफ स्लोपसाठी आपल्याला m1 m2 चे व्हॅल्यू फाइंड करावं लागतील. त्यासाठी इथे लक्षात, त्यासाठी बघा है ना, दुसरा फॉर्म्युला जो आपल्याला माहित आहे m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. बट आपल्याला हा पण फॉर्म्युला माहिती आहे m1 मायनस m2. काय m1 मायनस m2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. m1 मायनस m2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू फॉर्म्युला आठवण्याचा प्रयत्न करा बघा. m1 मायनस m2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 होल ब्रॅकेट स्क्वेअर है ना. m1 प्लस m2 होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस 4 टाइम्स m1 इंटू m2. 4 टाइम्स m1 इंटू m2. मग लक्षात आलं बघा, m1 मायनस m2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 काय आहे, m1 प्लस m2 आहे -2h अपॉन b होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि -4 इंटू m1 इंटू m2 इज a अपॉन b. इथे लक्षात. मग याला आपण सॉल्व्ह करतोय. याला सॉल्व्ह केलं तिथं काय लक्षात आलं बघा, मायनसचा स्क्वेअर होणार आहे 4h² अपॉन b स्क्वेअर -4a अपॉन b. डिनॉमिनेटर जर सेम केलं तर काय लक्षात येतं बघा, m1 मायनस m2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आणि द बी स्क्वेअर, इकडे पण बी स्क्वेअर करून जर घेतलं तर लक्षात येईल इट विल बी 4h² मायनस 4ab आणि अपॉन b स्क्वेअर. 4h² मायनस 4ab. बट आपल्याला 4ab ची व्हॅल्यू दिली बघा इथं है ना. इथं आपल्याला 4ab ची व्हॅल्यू त्यांनी इथं दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. काय 4ab ची व्हॅल्यू 3h² आहे. सो या ठिकाणी आपण काय करतो बघा, 4h² आणि 4ab च्या ठिकाणी आपण 3h² पुट करतोय आणि अपॉन b स्क्वेअर. सो 4h² मायनस 3h² इज इक्वल टू काय आलं, h² अपॉन b स्क्वेअर. बघा या ठिकाणी ही इक्वेशन नंबर 1 m1 प्लस m2 आहे है ना. इथं आपल्याला m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर आलाय. सो व्हॉट विल बी m1 मायनस m2, दॅट विल बी h अपॉन b. इक्वेशन नंबर 2. बघा इक्वेशन 1 आहे m1 प्लस m2, इक्वेशन 2 आहे m1 मायनस m2. आता m1 प्लस m2 आणि m1 मायनस m2 ह्या दोन इक्वेशन जर सॉल्व्ह केलं आपण है ना, सॉल्व्ह इक्वेशन 1 अँड 2 आणि या दोन इक्वेशन जर सॉल्व्ह केल्या, आपण ऍड केलं बघा m1 प्लस m2 आणि m1 मायनस m2 यांना जर ऍड केलं तर काय येणार, त्या ठिकाणी येणार 2m1
है ना, कारण की प्लस M1 प्लस M1 2M1 आणि M2 मायनस M2 कॅन्सल होणार. इज इक्वल टू काय येणार बघा, इथं ते -2h/b काय आहे, -2h/b आणि प्लस h/b, -2h/b प्लस h/b है ना, समजतंय या ठिकाणी. मग या ठिकाणी काय आलं, मग लक्षात आलं या ठिकाणी -2h प्लस h इज इक्वल टू येते -h/b आणि देअरफॉर M1 ची व्हॅल्यू काय येते, 2M1 आहे -h/b. मग M1 काय येणार, यस M1 येणार -h/2b. M1 ची व्हॅल्यू आली बरोबर, M1 ची व्हॅल्यू आली. ही M1 ची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी पुट केली है ना, इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये, तर आपल्याला M2 ची व्हॅल्यू येईल बघा. आपण इथं जर पुट केली -h/b तर लक्षात आलंय, मग या ठिकाणी -h/2b M1 च्या जागेवर आणि प्लस M2 है ना, प्लस M2 इज इक्वल टू काय आहे, -2h/b आहे, इज इक्वल टू -2h/b आहे. लक्षात आलं, हा -h/2b जर तिकडे गेला तर तो प्लस होणार. सो M2 इज इक्वल टू काय येतं बघा, -2h/b प्लस h/2b प्लस h/2b. मग लक्षात आलं, जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं 2 लागेल आपल्याला है ना. सो 2 टू जा -4h प्लस h, -4h प्लस h इज -3h/2b है ना. सो M1 आणि M2 चे व्हॅल्यू आलेत, M1 M2 ची व्हॅल्यू आलेत. आपल्याला रेशो पाहिजे, दज आपल्याला काय पाहिजे, M1/M2 म्हणजे M1:M2 है ना. M1 ची व्हॅल्यू काय बघा, M1 ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे -h/2b. मग या ठिकाणी आपण पुट करतोय बघा -h/2b आणि आपण इथं काय बघा -3h/2b. सो लक्षात आलं, मायनस मायनस कॅन्सल, 2b कॅन्सल. सो लक्षात आलं, M1/M2 इज इक्वल टू येतं बघा, h पण या ठिकाणी कॅन्सल होत आहे, 1/3 येत आहे. काय येत आहे, 1/3 म्हणजे रेशो आलेला आहे 1:3 है ना. दज लक्षात आलं, दिस इम्प्लाइज दॅट M1:M2 इज इक्वल टू काय आलं, 1:3 अँड 1:3 इज गिवन इन ऑप्शन सी. बघा, सी इज द करेक्ट ऑप्शन है ना. यस, पूनम, हर्षिका, पवन या ठिकाणी म्हणताय, वेदांग, हर्षदा, मसिरा, अमृता थोरात, आकांक्षा धनवटे, ऋतुजा भुजाडे म्हणताय सर सी करेक्ट ऑप्शन बरोबर आहे है ना. आचल म्हणताय सी. समर्थ म्हणतायत अगेन, प्रतीक महाले पण म्हणताय सी इज द करेक्ट ऑप्शन है ना. याचा अर्थ सर्वांना समजलेला आहे है ना. साक्षी साठे, सर्वांना या ठिकाणी समजलेलं आहे. आपण काय केलंय बघा, इक्वेशनवरनं M1 प्लस M2 हे फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. हा पण फॉर्म्युला माहीत होता, त्यामध्ये आपण M1 प्लस M2 M1 चे व्हॅल्यू पुट केल्या आणि आपण इक्वेशन नंबर 2 पर्यंत आलो, म्हणजे M1 मायनस M2 पर्यंत. मग इक्वेशन 1 2 सॉल्व्ह केल्या, मग M1 आणि M2 च्या व्हॅल्यू आल्या आणि त्यांचा रेशो घेतला. इथे लक्षात. मग या ठिकाणी बघा, साक्षी, यश, हुरेन म्हणतात करेक्ट ऑप्शन है ना, डी इज द करेक्ट ऑप्शन. आणि सो आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 9 कडे. प्रॉब्लेम नंबर 9 वाजताय बघा, काय आहे प्रॉब्लेम नंबर 9. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन गिवन बाय kx² प्लस 6xy प्लस y², kx² प्लस 6xy प्लस y² इक्वल टू 0 इज 3 टाइम्स द अदर, आता मला चॅट बॉक्समध्ये फटाफट सर्व ऍक्टिव्ह होऊन जा है ना, कारण की ह्या क्वेश्चनवर मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे का, त्या ठिकाणी सांगितलं इज 3 टाइम्स द अदर. हा 3 काय दिलेला आहे, कसली 3 ची व्हॅल्यू बघा, तो 3 कसली व्हॅल्यू आहे बघा है ना. चॅट बॉक्समध्ये फटाफट टाईप करून मला सांगा का 3 व्हॅल्यू कसली आहे. यस, सिद्धी बरोबर आहे, पूनम, रुचा करेक्ट बरोबर सांगतायत, तिघींनी पण फटाफट मध्ये सांगितलंय. यस, पूनम निकम बरोबर आहे, युअर करेक्ट. पवन बरोबर. बाकीच्यांना समजत नाही याचा अर्थ आहे ना, बाकीच्यांना अजून नाही कळलंय व्हॉट इज दॅट 3. बघा, बाकीचे बघा प्रयत्न करा, कारण मी आन्सर नाही सांगितलंय त्याच्यामुळे तुम्ही बाकीचे टाईप नाही करू शकत आहे ना. कारण की या ठिकाणी बघा, जे कमेंट बॉक्स आहे तो फक्त मलाच दिसतोय. ते म्हणतात M1 इज 3 टाइम्स M2, M1 इज 3 टाइम्स M2. याचा अर्थ लक्षात आलं का, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ R, है ना. येस, आता बघा, आता सर्व म्हणताय सर R ची व्हॅल्यू आहे, R नॉट स्लोप नाही, इट इज व्हॅल्यू ऑफ R है ना. काय सांगताय बघा ना, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज 3 टाइम्स द अदर, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन
इज 3 टाइम्स द अदर. सो आपण काय लिहिलं होतं M1 इक्वल टू R टाइम्स M2. M1 इज R टाइम्स M2 बरोबर ना. मग तो फॉर्म्युला पॉईंट नंबर 7 बघा, आपण पॉईंट नंबर 7 काल बघितलं होतं है ना, त्या ठिकाणी बघितलं होतं M1 इज R टाइम्स द अदर. सो व्हॅल्यू ऑफ R इज 3. मग आपण दिलेली कंबाईंड इक्वेशन कन्सिडर करतोय काय बघा, kx² प्लस 6xy प्लस y² इक्वल टू 0. कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू येते k, 2h ची व्हॅल्यू येते 6 आणि b ची व्हॅल्यू येते 1. सो h ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 3. मग लक्षात आलं आपल्याला a, h आणि b च्या व्हॅल्यू भेटल्या आहेत बरोबर. a, h आणि b च्या व्हॅल्यू भेटल्या आहेत आणि जर आपल्याला है ना r ची जर व्हॅल्यू माहीत असेल तर आपल्याकडे एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे. काय शॉर्टकट फॉर्म्युला आहे आठवत असेल बघा. शॉर्टकट फॉर्म्युला जर M1 इज R टाइम्स M2, इफ M1 इज R टाइम्स M2 देन व्हॉट इज दॅट फॉर्म्युला. फॉर्म्युला असा आहे R इंटू 2h ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू R इंटू 2h ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू AB इंटू 1 प्लस R. R इंटू 2h होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू AB इंटू 1 प्लस R ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला शॉर्टकट आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे फॉर्म्युला पाठ असेल तर आन्सर फटाफट येईल. अदरवाईज बोर्डसारखं आपल्याला जावं लागेल आणि बोर्डसारखं आपल्याला 2-3 आपल्याला कॉलम या ठिकाणी लिहावं लागतील. सो व्हॅल्यू ऑफ R इज 3, व्हॅल्यू ऑफ 2h इज 3 अगेन. सो इथं म्हणतोय 3 स्क्वेअर इज इक्वल टू a किती आहे, k आहे, b किती आहे 1 आहे, इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी बघा 3 स्क्वेअर इज 9, 9 3 जा 27 इक्वल टू k इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3 इज 4 आणि 4 स्क्वेअर इज 16. 4 स्क्वेअर इज 16. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. येस ऑर नो. ऑप्शन काय येत आहे, सी येत आहे. 27/16 कसं आलं इथं, 2h ची व्हॅल्यू पाहिजे ना. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 2h, 2h ची व्हॅल्यू पाहिजे तर 3 नाही आहे ना, या ठिकाणी 6 आहे है ना. या ठिकाणी बघा 2h ची व्हॅल्यू 6 आहे है ना. 6 स्क्वेअर इज 36. सो या ठिकाणी लक्षात येत आहे तुमच्या या ठिकाणी आपण बघा 36 3 इंटू 36/16. सो k इज इक्वल टू काय येत आहे 3 इंटू 36/16 येते लक्षात. मग या ठिकाणी आलं बघा 2 9 जा बरोबर का, नाही ना बघा या ठिकाणी 36 आहे, 2 ने रिडक्शन केलं तर येईल आपल्याला बरोबर ना, का 3 ने पण करता येईल बरोबर. मग या ठिकाणी रिडक्शन करून काय येईल बघा बरं, 3 1 जा 3, 3 2 जा 6 बरोबर का. मग इथं 3 ने नाही येणार आहे आपल्याला, या ठिकाणी रिडक्शन प्रॉपर करावं लागणार आहे. मग 36 बघा 36 आणि 16 कोणाच्या टेबलमध्ये येतात, 4च्या टेबलमध्ये येतात. आणि 4 9 जा 36, 4 4 जा आणि 9 3 जा 27/4. व्हेरी गुड. 27/4 इज गिवन इन ऑप्शन सी. भावेश, पवन, सृष्टी, पूनम, अमृता, रुचा हे सर्व म्हणताय. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. सृष्टी साठे, पूनम, अमृता, सी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांना या ठिकाणी समजलेलं आहे का सी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. याचा अर्थ तुम्ही माझ्याबरोबर सॉल्व करताय. दॅट इज व्हेरी गुड साईन. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 10. बघा प्रॉब्लेम नंबर 10 काय आहे आता. प्रॉब्लेम नंबर 10 काय आहे बघा. यश गायकवाड म्हणताय ए ऑप्शन बरोबर आहे. मागच्या प्रॉब्लेमचं ए कसं बरोबर असेल, 9/4 नाही ना, 9 3 जा 27/4 आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 10. प्रॉब्लेम नंबर 10 बघा आता काय आहे. प्रॉब्लेम नंबर 10 का x² प्लस 2xy/h प्लस y² इक्वल टू 0 represents a pair of straight line and slope of one of the line is twice that of other. या वाक्यामधनं तुम्हाला काय समजलं, मी जे अंडरलाईन केलेलं आहे स्टेटमेंट, त्या स्टेटमेंट वरून तुम्हाला काय समजलं बघा बरं. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज ट्वाइस दॅट ऑफ अदर. चॅट बॉक्स मध्ये फटाफट सांगा मला. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज ट्वाइस दॅट ऑफ अदर. येस पूनम यू आर करेक्ट. रुचा करेक्ट. व्हेरी गुड. वेदांग करेक्ट आहे. व्हेरी गुड. सो या ठिकाणी बरेच विद्यार्थी अटेंटिव्ह आहेत, चॅटबॉक्समध्ये ॲक्टिव्ह पण आहेत
आणि ते सांगतायत या ठिकाणी है ना. जे फॉर्म्युला सिद्धी तुम्ही लिहिला त्याच्यावरनं कसली व्हॅल्यू भेटली आहे. अक्षय करेक्ट, समीक्षा करेक्ट आहे, पण त्याच्यावरनं कसली व्हॅल्यू भेटते. या ठिकाणी काय दिलंय, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन म्हणजे m1 इज ट्वाइस द स्लोप ऑफ अदर. याचा अर्थ काय झाला, इट मीन्स दॅट इट इज व्हॅल्यू ऑफ आर, इट इज व्हॅल्यू ऑफ आर. येते लक्षात बरोबर. मग या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ आर आहे, व्हॅल्यू ऑफ आर, आरची व्हॅल्यू आहे 2 बरोबर. नंतर आता इक्वेशन देत आहेत बघा, काय इक्वेशन आहे, x² अपॉन a प्लस 2xy अपॉन h प्लस y² अपॉन b इक्वल टू 0. या इक्वेशनला या पद्धतीने लिहू बघा आपण, 1 अपॉन ax² प्लस 2 अपॉन h है ना, 2 अपॉन h xy प्लस 1 अपॉन b y² इक्वल टू 0 है ना. कंपेअर केलं स्टँडर्ड इक्वेशन बरोबर तर लक्षात आली a ची व्हॅल्यू किती येते 1 अपॉन a, 2h ची व्हॅल्यू किती येते 2 अपॉन h आणि b ची व्हॅल्यू किती येत आहे 1 अपॉन b, अशा व्हॅल्यू येत आहेत बरोबर. आणि ह्या व्हॅल्यू आल्यानंतर वी नो दॅट द स्टँडर्ड फॉर्म्युला है ना, शॉर्टकट फॉर्म्युला काय, शॉर्टकट फॉर्म्युला r इंटू 2h होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ab इंटू ब्रॅकेट 1 प्लस r होल ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यू ऑफ r आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे, इट इज 2 ट्वाइस h ची व्हॅल्यू आहे 2 अपॉन h. सो 2 अपॉन h होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन a, b ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन b. सो इथे येणार 1 अपॉन ab इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. येस, बरेचशा विद्यार्थ्यांनी फटाफट आन्सर पण सांगितलं. 2 स्क्वेअर इज 4, 4 टू जा 8 अपॉन h स्क्वेअर आला इज इक्वल टू 1 प्लस 2 इज 3, 3 स्क्वेअर इज 9 अपॉन ab. आणि आपल्याला त्यांनी कसली व्हॅल्यू विचारली आहे, ते म्हणताय ab हॅज 2h स्क्वेअर म्हणताय, ab हॅज 2h स्क्वेअर म्हणजे ab अपॉन h स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं बघा 9 अपॉन 8. दिस इम्प्लाइज दॅट ab ॲज 2h स्क्वेअर is equal to 9 as to 8 and 9 as to 8 is given in option C. Very good Amruta Chaitanya, very good Chaitanya, option C sir. Poonam Achal Rajput, Poonam Nikam है ना, ईश्वरी, साक्षी साठे, आकांक्षा धनवटे, रुचा, ऋतुजा, पवन वालके, आकांक्षा चव्हाण. व्हेरी गुड, सर्व या ठिकाणी ॲक्टिव्ह आहेत. समर्थ, ऋतुजा भुजाडे या ठिकाणी सर्व ॲक्टिव्ह आहे. याचा अर्थ सर्वांना प्रॉब्लेम समजलेला आहे, समजतंय काय चाललंय. व्हेरी गुड. आनंद उगले, सर्वांना समजलेला आहे. व्हेरी गुड. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 11. प्रॉब्लेम नंबर 11 काय म्हणता बघा, लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 11. वाचतोय आपण प्रॉब्लेम नंबर 11, वाचा. काय आहे प्रॉब्लेम नंबर 11? The joint equation of a pair of lines passing through origin and making an and making an angle of pi upon 6 with the line. या ठिकाणी बघा, पहिली जी दिलेली लाईन आहे ती आपण कन्सिडर करू बघा, 3x प्लस y मायनस 6 इक्वल टू 0. मग या लाईनचा स्लोप काय आहे, या लाईनचा स्लोप आपण जर कन्सिडर केला m, तर m असणार आहे मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y, दॅट इज -3 है ना, दॅट इज -3 है ना. याला m बोला, m1 बोला, काही अडचण नाही. m1 फॉर एक्झाम्पल, इथे लक्षात m1 आपल्याला भेटलेलं आहे -3 बरोबर. आणि ही लाईन जी आहे, ही लाईन वन ऑफ द लाईन बरोबर किती अँगल करते, पाय अपॉन 6. म्हणजे त्याने थिटा इक्वल टू पाय अपॉन 6 दिलेला आहे. आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे बघा, tan theta is equal to mod of m1 minus m2. मग m minus m1 अपॉन 1 प्लस m1 n इंटू m2, म्हणजे m1 च्या जागेवर आपण m आणि m2 जागेवर m1 घेतला. हा फॉर्म्युला तयार झालाय. इथे लक्षात, या फॉर्म्युला जागेवर बघा थिटा आणि m1 चे व्हॅल्यू आपण पुट करतो है ना. m1 ची व्हॅल्यू भेटली बघा -3 है ना. ही -3 व्हॅल्यू आपण थिटाची व्हॅल्यू आपण इथं पुट करणार. तर काय येतं बघा, tan या ठिकाणी π/6, tan π/6 इक्वल टू मॉड ऑफ m remains as it is, minus m1 is minus of minus plus 3 upon है ना m into minus, so it becomes minus 3m. काल पण प्रश्न विचारला तर आज पुन्हा प्रश्न येणार आहे अबाउट दिस मॉड. या ठिकाणी बघा tan π/6 ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन √3 इक्वल टू मॉड ऑफ m प्लस 3 अपॉन 1 मायनस 3m, मॉड ऑफ m प्लस 3 अपॉन 1 मायनस 3m. आणि मॉड रिमूव्ह करण्यासाठी
मॉड रिमूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल? यस, व्हेरी गुड. मॉड रिमूव्ह करण्यासाठी स्क्वेअरिंग करावं लागेल है ना. बरेच जण ऑप्शन सांगतात सर स्क्वेअर करा, स्क्वेअर करा. व्हेरी गुड. स्क्वेअरिंग बोथ द साईड केलं आपण. या ठिकाणी जर स्क्वेअरिंग केलं तर लेफ्ट हँड साईडला काय येणार बघा, 1/3 इक्वल टू m+3, m+3चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन या ठिकाणी बघा 1-3m चा पण येणार ब्रॅकेट स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आपण आणि ब्रॅकेट स्क्वेअर ओपन करतोय बघा. a स्क्वेअर मायनस 2×3=6m प्लस 9m स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट m स्क्वेअर प्लस 3×2=6m प्लस 9. मग या ठिकाणी आलं बघा 9m स्क्वेअर मायनस 6m प्लस 1 इज इक्वल टू 3m स्क्वेअर प्लस 6×3=18m प्लस 9×3=27. इथे लक्षात. मग बघा 9m स्क्वेअर आणि तिकडनं 3m स्क्वेअर इकडे येत आहे बरोबर. मग तो 9m स्क्वेअर आणि इकडे 3m स्क्वेअर इकडे आला तर काय होणार बघा या ठिकाणी है ना. या ठिकाणी काय होणार, यस इज इक्वल टू काय नाही बघा 9m स्क्वेअर मायनस 3m स्क्वेअर इज 6m स्क्वेअर मायनस 6 मायनस 18 मायनस 6 मायनस 18m है ना, मायनस 24m आणि हा होणार आहे मायनस 26 इक्वल टू 0. इथे लक्षात. मग अशा प्रकारे आपण डिवाइड बाय 3 जर इक्वेशन केलं, इक्वेशन 2 ने डिवाइड केलं, इट विल बी 3m स्क्वेअर मायनस 12m मायनस 13 इक्वल टू 0 आणि m च्या जागेवर आपण काय पुट करणार, y अपॉन x. सो y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर मायनस 12y अपॉन x मायनस 13 इक्वल टू 0. इथे लक्षात. पूर्ण x स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर 3y स्क्वेअर मायनस 12xy मायनस 13x स्क्वेअर इक्वल टू 0 आणि आपल्याला 13x स्क्वेअर पुढे पाहिजे, मायनस नको आहे. मायनसने मल्टिप्लाय करा आणि पुढे घ्या है ना. सगळ्यांचे साईन बदलून टाकतोय आपण. मायनस होणार प्लस 12xy आणि प्लस 3 होणार मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. इथे लक्षात. मग या ठिकाणी प्रतीक्षा असेल यश, प्रतीक्षा काळे, अमृता थोरात, यश कायस्थ, चैतन्य म्हणताय सर सी इज द करेक्ट ऑप्शन. अमृता थोरात, ओम धुमाळ, वेदांग सदावर्ते सर 3 ने डिवाइड केल्यावर 8 आलं पाहिजे ना. 3 ने डिवाइड केल्यावर 3 ने 26ला कसं डिवाइड होईल, 3 ने 26ला नाही डिवाइड होणार है ना. 2 ने करावं लागेल, 2 ने डिवाइड होणार आहे. सो आकांक्षा, पूनम निकम, ऋतुजा टेंगे सर व्हाय डिडंट यू यूज m2 इक्वल टू tan पाय. नाही इथं ते म्हणताय m2ला इथं mच्या जागेवर π/6 m2 का बरं नाही घेतलं, तर कंडिशन अशी आहे का बघा या ठिकाणी है ना. काल आपण प्रॉब्लेम असा घेतला, दिस इज x ॲक्सिस y ॲक्सिस. इथे लक्षात. आणि इथून पास होणाऱ्या 2 लाईन्स आहेत. या 2 लाईन्स कोणत्या आहेत, u आणि v सेपरेट लाईन्स बरोबर. ह्या सेपरेट लाईनला ही लाईन दिली बघा, ही लाईन काय दिली ती 3x प्लस y मायनस 6 इक्वल टू 0 आणि त्यांनी हा अँगल दिलाय वन ऑफ द लाईन, एका लाईन बरोबर π/6 दिलेला आहे. इथे लक्षात. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला यूज करावा लागतो आपल्याला है ना. u आणि v आपण काय केलं, v लाईन कन्सिडर केली आणि v लाईनचा स्लोप घेतला m आणि m काय असतो y/x. मग ह्या लाईनचा स्लोप आपण फाइंड केला ॲज m1 इज इक्वल टू -3 आणि ह्या 2 लाईन्स आहे बघा, v आणि ही 2 लाईन्स आहे, अँगल बिटवीन 2 लाईन. आणि मग हा फॉर्म्युला अँगल बिटवीन 2 लाईन tan θ इक्वल टू m1 मायनस m2 जागेवर आपण काय घेतलं m मायनस m1/1 प्लस. इथे लक्षात. मग या ठिकाणी कदाचित सर्वांना समजलेलं असेल बरोबर. आपण हाच फॉर्म्युला का भर यूज केला हे लक्षात आलं आहे का. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, आपण दुसरं काही यूज करू शकत नाही आहे. हे समजलं असेल तर बघा चॅटबॉक्समध्ये फटाफट येस वाय टाईप करा. समजतंय सर्वांना. ज्यांना शंका होती कन्सेप्ट क्लिअर झाला आहे का, पुन्हा एक्सप्लेन करून पाहिजे. येस सर्वांना येस 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 सिद्धी येस सर समजलाय, व्हेरी गुड. समजताय हाच फॉर्म्युला का बरं, येस सर व्हेरी गुड काय अडचण नाही. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 12. प्रॉब्लेम नंबर 12 वाचतोय आपण बघा. द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय आर इन द रेशो. आर इन द रेशो, रेशो म्हटलं तर रेशो जर दिलेला आहे त्यांनी है ना, रेशो दिलेला आहे. काय दिलंय बघा, लक्ष द्या आता व्यवस्थित. m1:2 m2 इज इक्वल टू दिलेलं आहे. आर इन द रेशो 2:3.
आर इन द रेशो 2:3. M1:2 M2 इज इक्वल टू 2:3 दिलेला आहे. येथे लक्षात M1:2 M2 इक्वल टू 2:3 दिलेला आहे. येथे लक्षात. आणि मग लक्षात आलं असेल तुम्हाला की याच्यावरनं आपल्याला एक स्टँडर्ड फॉर्म्युला पण दिलेला. जर रेशो दिलेला असेल तर, पण तत्पूर्वी आपण काय करू, दिलेली इक्वेशन कन्सिडर करत आहोत. 6x² प्लस 2hxy प्लस y² इक्वल टू 0. या ठिकाणी बघा देअरफॉर a ची व्हॅल्यू भेटली आहे 6, 2h ची व्हॅल्यू 2hच आहे आणि b ची व्हॅल्यू भेटली 1. b ची व्हॅल्यू काय भेटली आहे, 1 भेटलेली आहे. आणि मग हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. जर रेशो दिलेला असेल तर आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. काय तो स्टँडर्ड फॉर्म्युला बघा, व्यवस्थित समजून या. बघा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, पाठ असेल बघा तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे तो, है ना, M1:2 M2 बरोबर ना. M1:2 M2 चा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. काय स्टँडर्ड फॉर्म्युला आठवतंय का बघा बरं सर्वांना, कोणाला आठवतंय का. मग आपण जाऊ पुढे. येस, काय फॉर्म्युला आहे बघा, M1 है ना, M1 प्लस M2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, है ना, M1 प्लस M2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू. आता M1 किती आपण इथं दिलाय 2 आणि M2 किती दिलाय 3 इक्वल टू M1 प्लस M2 इंटू AB, आय एम सॉरी, इंटू AB इक्वल टू M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू AB इक्वल टू फॉर्म्युला आहे 4, है ना. काय फॉर्म्युला आहे या ठिकाणी आहे फॉर्म्युला बघा 4M1 इंटू M2 इंटू h², 4M1 इंटू M2 इंटू h². आणि यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू बघा. आता M1 ची व्हॅल्यू काय आहे, M1 ची व्हॅल्यू आहे 2, M2 ची व्हॅल्यू काय आहे, M2 ची व्हॅल्यू आहे 3 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ A, 6, व्हॅल्यू ऑफ B 1, 6 1 जा 6 इक्वल टू 4 इंटू 2 इंटू 3, 4 इंटू 2 इंटू 3 आणि h आहे बघा आणि इंटू h². याच्यामध्ये एकच अननोन राहिला आहे, दॅट इज h². सो 2 प्लस 3 इज 5, 5² इज 25. सो 25 इंटू 6 इज इक्वल टू 4 इंटू 6 इंटू h². मग लक्षात आलं हा 6 आणि हा 6 कॅन्सल झाला. सो देअरफॉर वी कॅन राईट h² इज इक्वल टू 25/4 अँड देअरफॉर h इज इक्वल टू 5/2 अँड 5/2 है ना, 5/2 तर त्यांनी प्लस ऑर मायनस 5/2 दिलेला आहे. म्हणजे स्क्वेअर रूट घेतला तर या ठिकाणी व्हॅल्यू काय येणार, है ना, व्हॅल्यू काय येणार प्लस ऑर मायनस 5/2 विच इज गिवन इन ऑप्शन सी. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. बट या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे मित्रांनो, हा फॉर्म्युला आहे, है ना, हा फॉर्म्युला आता माझ्याबरोबर बोला, कारण हा फॉर्म्युल्यावरती खूप क्वेश्चन्स विचारले गेले 24-25 मध्ये, है ना. बघा प्रॉब्लेम नंबर 2025चा क्वेश्चन आहे, है ना, 2025चा क्वेश्चन आहे, है ना. त्यामध्ये हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. वाचताय फॉर्म्युला बघा, M1 प्लस M2 होल ब्रॅकेट स्क्वेअर, है ना, M1 प्लस M2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू AB इक्वल टू 4M1 इंटू M2 इंटू h², 4M1 इंटू M2 इंटू h². येतं लक्षात. हा फॉर्म्युला वाचा पुन्हा एकदा बघा, M1 प्लस M2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू AB इक्वल टू 4 टाइम्स M1 इंटू M2 इंटू h², M1 इंटू M2 इंटू h². मग तो फॉर्म्युला आपण यूज केला आणि या ठिकाणी आपण आन्सर पर्यंत पोहोचलो आणि करेक्ट ऑप्शन इज सी. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 13. प्रॉब्लेम नंबर 13 बघा, इफ M1 and M2 आर स्लोप ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय स्टँडर्ड इक्वेशन and satisfying the condition 16h² equal to 25ab, then मग या ठिकाणी आपल्याला ते रिलेशन विचारता M1 इक्वल टू M2 स्क्वेअर, M1 इक्वल टू 4 टाइम्स M2, M1 मायनस M2 इक्वल टू 2, M1 इंटू M2 इक्वल टू 1. मग या ठिकाणी आता जो मागे आपण फॉर्म्युला यूज केला ना मागच्या प्रॉब्लेममध्ये, तोच फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करू बघा. आणि या ठिकाणी तो स्टँडर्ड इक्वेशन या ठिकाणी दिलेली आहे बघा, है ना. स्टँडर्ड इक्वेशन काय दिली आहे, ax² प्लस 2hxy. याचा अर्थ a ची व्हॅल्यू aच आहे, h ची व्हॅल्यू hच आहे आणि b ची व्हॅल्यू bच आहे, बरोबर. आणि त्या व्हॅल्यू आपण यूज करायची आहे. आणि त्याबरोबर कंडिशन दिलेली आहे त्यांनी. काय कंडिशन दिलेली आहे बघा, 16h² इक्वल टू 25ab, 16h² इक्वल टू 25ab. येते लक्षात. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, a इक्वल टू aच आहे, है ना, h इक्वल टू hच आहे, b इक्वल टू bच आहे, बरोबर. त्याबरोबर ही कंडिशन दिलेली आहे आणि आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे बघा, M1 प्लस M2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू AB
इंटू ए बी इक्वल टू 4 इंटू M1 इंटू M2 इंटू एच स्क्वेअर. इथे लक्षात समजतं या ठिकाणी. आणि त्यानंतर आपल्याला 16 स्क्वेअर पण दिलेला आहे. मग या ठिकाणी आपण बघा M1 प्लस M2 होल ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर, ही इक्वेशन दिलेली आहे आणि ही कंडिशन दिलेली आहे. बघा ही कंडिशन आपण इथं लिहितोय व्यवस्थित. बघा आता 16 है ना एच स्क्वेअर, या 16 एच स्क्वेअरला जर मी उलट लिहिलं, कसं उलट लिहू बघा, आपण याचे साईड जे आहे ना ते बदलून घेऊ. कारण इथे ए बी बघा 25 ए बी इज इक्वल टू 25 ए बी इक्वल टू ते काय म्हणताय 16 एच स्क्वेअर. 25 ए बी इक्वल टू 16 एच स्क्वेअर. आता व्यवस्थित बघा, इथं ए बी आहे, इथं ए बी आहे, इथं एच स्क्वेअर आहे, इथं एच स्क्वेअर आहे, बरोबर. मध्ये इक्वल टू साईन आहे, मध्ये इक्वल टू साईन आहे. यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल, काय लक्षात आलं असेल बघा, का M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू येते 25, 4M1 M2 ची व्हॅल्यू येते 16. हे लक्षात आलंय का बघा तुमच्या. कंपेअरिंग करतोय आपण आणि कंपेअरिंग केल्यानंतर या ठिकाणी काय लक्षात आलंय, कंपेअरिंग केल्यानंतर लक्षात आलंय का M1 प्लस M2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 25. देअरफॉर M1 प्लस M2 इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 1 आपल्याला भेटली. इथे लक्षात. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा 4 M1 इंटू M2 इज इक्वल टू 16, म्हणजे M1 इंटू M2 इज इक्वल टू 4. M1 इंटू M2 काय भेटलंय 4 भेटलंय. मग या ठिकाणी लक्षात आलं का M2 इज इक्वल टू काय भेटतंय 4 अपॉन M1. इक्वेशन नंबर 2. इथे लक्षात, हा 4M1 जर आपण इथं पुट केला है ना, आपण 4M1 जर इथं पुट केला तर काय होईल बघा है ना. दस आता बघा M1 प्लस M2च्या जागेवर आपण काय पुट करतोय 4 अपॉन M1. 4 अपॉन M1 इज इक्वल टू 5. सो M1 स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 5M1. सो M1 स्क्वेअर मायनस 5M1 इज इक्वल टू 4. सॉरी प्लस 4 इज इक्वल टू 0 है ना. प्लस 4 इक्वल टू 0 आपल्याला भेटली आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये लक्षात आलं है ना, या ठिकाणी आपल्याला स्लोप भेटणार आहे. मग लक्षात आलं M1 मायनस 4 आणि इंटू M1 मायनस 1 इज इक्वल टू 0. सो M1 इज इक्वल टू 4 और M1 इज इक्वल टू 1. M1 इक्वल टू 4 और M1 इक्वल टू 1 अशा दोन व्हॅल्यू भेटलेल्या आहे आपल्याला M1च्या. M1च्या किती व्हॅल्यू भेटल्या 2 है ना, 4 और 1. इथे लक्षात 4 और 1 इथे लक्षात. मग आपण या ठिकाणी काय बोलू बघा, ॲट M1 इक्वल टू 4. M1 इक्वल टू 4 जर पुट केला तर M2 काय येणार. सो देअरफॉर M2 विल बी 4 अपॉन 4 इज इक्वल टू 1. M2 काय येणार मग 4 अपॉन 4 इज इक्वल टू 1. इथे लक्षात. म्हणजे लक्षात आलंय का M1 इज इक्वल टू 4 आणि M2 इज इक्वल टू 1 आलेला आहे. इथे लक्षात. M1 इक्वल टू 4, M2 इक्वल टू 1, बरोबर. दिस इम्प्लाइज दॅट रेशो आपण फाइंड करू. M1 अपॉन M2 इज इक्वल टू 4 अपॉन 1 इज 4 आणि देअरफॉर लक्षात येतं बघा M1 इज इक्वल टू 4 टाइम्स M2. M1 इज इक्वल टू 4 टाइम्स M2 and M1 is equal to 4 times M2 is given in option B, and so B is the correct option. B is the correct option of problem number 13. Very good. यश म्हणतायत फॉर्म्युला लिहिला सर मी. फॉर्म्युला करेक्ट आहे. सिद्धी, चैतन्य, अक्षय, ईश्वरी, सृष्टी साठे, पवन वाळके, निशिगंधा घोडके, अमृता टेंगे है ना. यश काय असतं. व्हेरी गुड. सर्वांना या ठिकाणी बी ऑप्शन बरोबर आलेला आहे आणि समजलेला पण आहे असं यावरनं अंदाज येतोय. आणि म्हणून लक्षात आलं का प्रॉब्लेम नंबर 13 सर्वांना समजलेला आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 14 कडे. बघा लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 14. वाचा प्रॉब्लेम नंबर 14 काय म्हणताय. द इक्वेशन, मोठी इक्वेशन दिलेली आहे म्हणजे जनरल इक्वेशन दिलेली आहे. एक्स स्क्वेअर मायनस 3xy प्लस लॅम्बडा वाय स्क्वेअर प्लस 3x मायनस 5y प्लस 2 इक्वल टू 0 वेअर लॅम्बडा इज द रियल नंबर रिप्रेझेंट्स द पेअर ऑफ लाईन्स अँड थिटा इज द ॲक्यूट अँगल, देन द व्हॅल्यू ऑफ कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन अंडर रूट ऑफ 10 इज. मग ही इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करते. कोणती इक्वेशन बघा, ही इक्वेशन है ना, इट रिप्रेझेंट्स काय पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन है ना. मग लक्षात आलं ही जी जनरल इक्वेशन आहे यावरनं बघा ए ची व्हॅल्यू किती आहे 1, 2h ची व्हॅल्यू किती आहे -3.
2h ची व्हॅल्यू किती आहे -3 आहे. देअरफॉर h इज इक्वल टू किती येणार h इज इक्वल टू येणार -3/2 है ना. b ची व्हॅल्यू आहे लॅम्बडा, b ची व्हॅल्यू लॅम्बडा आहे बरोबर. 2g इज 3 and therefore g is 3/2. येते लक्षात. 2f is -5 and therefore f is -5/2 आणि c is equal to आलेला आहे +2 आणि c इक्वल टू किती आहे +2 आलेला आहे. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल आपल्याला ए बी सी एच जी एफ सीच्या व्हॅल्यू भेटल्या आपल्याला ना. ए बी सी आणि जी एफ है ना एच जी एफच्या व्हॅल्यू भेटल्या आणि ते म्हणताय रिप्रेझेंट्स, इट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स, ई प्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन्सचे इक्वेशन आपण तो डिटर्मिनंट पण घेतला होता, ए हायड्रिडिकल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस, आणि त्याला आपण इक्वेशन मध्ये पण ट्रान्सफर केलं होतं. ती इक्वेशन काय होती बघा, ए बी सी प्लस 2hgf मायनस af स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर इक्वल टू 0 बरोबर. आणि ह्या इक्वेशन मध्ये जर ह्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या आहे ना ए बी सी एच जी एफ च्या, तर आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू भेटेल बघा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए, व्हॅल्यू ऑफ ए इज 1, व्हॅल्यू ऑफ बी, व्हॅल्यू ऑफ बी इज लॅम्बडा, व्हॅल्यू ऑफ सी, व्हॅल्यू ऑफ सी इज 2 प्लस 2h ची व्हॅल्यू बघा -3 इंटू जी इज 3/2 इंटू एफ इज -5/2. येथे लक्षात मायनस व्हॅल्यू ऑफ ए इज 1 इंटू एफ स्क्वेअर इज -5/2 स्क्वेअर मायनस बी इज लॅम्बडा इंटू जी इज 3/2 स्क्वेअर मायनस सी इज 2 इंटू एच इज -3/2 स्क्वेअर इक्वल टू 0. आपण या ठिकाणी व्हॅल्यूज पुट केल्या आणि सॉल्व्ह करतोय बघा. इथं आलं बघा 2 लॅम्बडा बरोबर. मायनस मायनस बिकम्स प्लस, मायनस मायनस बिकम्स प्लस, 3 3 9, 9 5 जा 45/2 बरोबर. 9 5 जा 45/2 ने येणार. 2 2 जा काय होणार 4 होणार है ना. 2 2 जा 4, 2 2 जा 4 मायनस 5 स्क्वेअर इज 25/2 स्क्वेअर इज 4 मायनस या ठिकाणी 3/2 चा स्क्वेअर 9 लॅम्बडा अपॉन 4 मायनस 3 स्क्वेअर इज 9, 9 2 जा 18, 18/4 इज इक्वल टू 0. मग 2 लॅम्बडा सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी अपॉन 4 आहे. सो 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 2 जा काय येतं बघा 8 लॅम्बडा प्लस 45 मायनस 25 मायनस 9 लॅम्बडा मायनस 18 इक्वल टू 0. येते लक्षात. आता डिनॉमिनेटरचा 4 गायब झालाय. मग लक्षात काय आलं बघा या ठिकाणी 45 मायनस 25, 45 मायनस 25 किती येत आहे 45 मायनस 25 इज 20, 20 मायनस 18 इज 2 आणि इथं बघा मायनस लॅम्बडा प्लस 2 इज इक्वल टू 0. सो वी गेट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इक्वल टू 2. आपल्याला काय भेटलंय व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इक्वल टू 2 भेटली. पण लॅम्बडा नाही विचारले त्यांनी, लॅम्बडा नाही विचारले. आपल्याला विचार कोसेक स्क्वेअर थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे आपल्याला टॅन थिटाकडे जावं लागेल. आपला तो फॉर्म्युला बघा टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये बघा टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे बघा 2 अंडर रूट ऑफ, आता एच बघा व्हॉट इज एच इज -3/2 है ना. -3/2 चा स्क्वेअर केला तर किती येणार 9/4 मायनस ए इज 1 आणि बी इज लॅम्बडा, लॅम्बडा इज 2. सो मायनस 1 इंटू 2 इज 2 अपॉन ए प्लस बी, 1 प्लस लॅम्बडा इज 2, 1 प्लस 2 इज 3, 1 प्लस 2 इज 3 आणि याला सॉल्व्ह करतोय आपण बघा. सो 2 अंडर रूट ऑफ 9 मायनस 4 2 जा 8 अपॉन है ना अपॉन 4 आणि डिनॉमिनेटरला आलाय 3. हा 4 4 झाला कॅन्सल. इथं लक्षात आलं 9 मायनस 8 इज 1, सो इट इज 1/3. कसली व्हॅल्यू भेटली आहे टॅन थिटा. जर टॅन थिटा 1/3 आहे तर कॉट थिटा किती येणार बघा 3 येणार रिसिप्रोकल. आता कॉट का बरं फाईन केला टॅनवरनं बिकॉज त्यांनी इथं कोसेक स्क्वेअर सांगितलंय बरोबर. मग दज म्हणतो आपण या ठिकाणी बघा दज काय व्हॅल्यू ऑफ कोसेक स्क्वेअर थिटा काय येणार कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा दॅट इज 1 प्लस कॉट थिटा इज 3, 3 स्क्वेअर इज 9 आणि 9 1 प्लस 9 इज 10. येते लक्षात. मग या ठिकाणी काय लक्षात आलं आहे कोसेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 10 आली आहे. आणि नाव आपल्याला जे फायनली विचारताय बघा कसली व्हॅल्यू विचारताय कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन रूट 10 दॅट इज 10/√10
is equal to root 10. Where is root 10? Yes, root 10 is given in option D. So D is the correct option. So D is the correct option of this problem. Akshay, Rutuja, Pavan, Harshada, Devang, Ankita, ईश्वरी, निशिगंधा, समर्थ, ओम, अमृता, सर्व म्हणतात डी ऑप्शन, मसिरा डी ऑप्शन, आकांक्षा धनवटे डी ऑप्शन. बरोबर. डी मध्ये फरक आहे 10 आणि रूट 10 है ना, 1/√10 है ना. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. साक्षी साठे, साईल, ओम धुमाळ, यश कायस्थ, व्हेरी गुड. सर्वांना या ठिकाणी डी ऑप्शन आलेलं आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 15. वाचा प्रॉब्लेम नंबर 15 काय आहे बघा. द इक्वेशन ऑफ लाइन्स, द इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स y इक्वल टू px and y इक्वल टू qx can be written as y minus px, y minus qx equal to 0. Then the equation of pair of angle bisector of the lines, equation of pair of angle bisector of the lines है ना. मग या ठिकाणी ते काय म्हणता बघा. इक्वेशन आपल्याला दिली बघा, एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 5y स्क्वेअर है ना. एक्स स्क्वेअर मायनस 4xy ती व्हॅल्यू दिली आहे आणि त्याचं आपल्याला पाहिजे अँगल बायसेक्टर. त्याचं काय पाहिजे आपल्याला, अँगल बायसेक्टर पाहिजे. आता या पूर्ण याच्यामध्ये व्हॉट डज द रोल प्लेज, व्हॉट इज द रोल ऑफ दिस y इक्वल टू px, याचं काय रोल आहे. ऑप्शनमध्ये टाईप करून सांगा मला. हे जे मी अंडरलाईन केलं आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये, त्याचं आणि प्रॉब्लेम फाइंड करण्यासाठी काही रोल आहे का. यस असेल तर यस टाईप करा, अदरवाईज नो टाईप करा. वाचा प्रॉब्लेम बघा. द इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स y इक्वल टू px and y इक्वल टू qx कॅन बी रिटन ॲज y मायनस px इंटू y मायनस qx इक्वल टू 0. देन द इक्वेशन ऑफ पेअर ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ द लाईन एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 5y स्क्वेअर इक्वल टू 0 इज. ऑप्शनमध्ये टाईप करून सांगा. काही असेल त्याचं यूज तर यस टाईप करा, नसेल तर नो टाईप करा. पहिला आन्सर आलेला आहे सिद्धीने आन्सर बरोबर दिलेला आहे. बाकीच्यांना सिद्धीने काय सांगितलं माहित नाही, म्हणून बाकीच्यांना मी विचारतोय. रोल असेल तर यस टाईप करा, अदरवाईज नो टाईप करा. नाही, यस ऑर नो मध्ये सांगा, यस ऑर नो. ही जी कंडिशन दिलेली आहे ह्या कंडिशनचा आणि आपल्याला काय फाइंड करायचं बघा. इक्वेशन ऑफ पेअर ऑफ अँगल बायसेक्टर आहे का काही रोल. बघा या ठिकाणी आपण काय करू बघा. एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 5y स्क्वेअर इक्वल टू 0 आपण इक्वेशन ऑफ लाईन कन्सिडर करतोय. बघा आता इकडे बघा. आता ह्या कंबाईन इक्वेशन वरनं a ची व्हॅल्यू आली 1, 2h ची व्हॅल्यू आली -4 आणि बी ची व्हॅल्यू आली -5 है ना. हे प्रॉब्लेम बघा, हे जे 24-25 प्रॉब्लेम आहे ना, हे फक्त ब्रेन ट्विस्टर असतात बरं. ॲक्च्युली प्रॉब्लेममध्ये खूप काही नसतं, पण ते ब्रेन आपल्याला ट्विस्ट करून टाकतात है ना. म्हणून मी बोललो त्याचं काहीच काम नाही, काही काम नाही त्याचं. कारण की कंबाईंड इक्वेशनचं पेअर ऑफ अँगल बायसेक्टर पाहिजे आपल्याला, अँगल बायसेक्टरची इक्वेशन. आणि आपण आत्ताच अँगल बायसेक्टरची इक्वेशन बघितली ना, काय होती. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए मायनस बी इज इक्वल टू XY अपॉन एच. बरोबर ना. XY अपॉन ही इक्वेशन होती आणि यावरनं तुमच्या लक्षात आलं आता. बरोबर ना. इथं 2h जर -4 आहे तर या व्हॅल्यू आपण इथं पुट करतो बघा. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू किती मायनस मायनस झालं +5 इज इक्वल टू XY अपॉन -2. सो काय लक्षात आलं. -2x स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 1 + 5 6xy. इथे लक्षात म्हणजे काय लक्षात आलं बघा. -2x स्क्वेअर मायनस 6xy प्लस 2y स्क्वेअर इक्वल टू 0 डिवाइड बाय -2 केलं तर x स्क्वेअर प्लस 3xy मायनस y स्क्वेअर इक्वल टू 0 आणि x स्क्वेअर प्लस 3xy मायनस y स्क्वेअर इक्वल टू 0. x स्क्वेअर प्लस 3xy मायनस y स्क्वेअर इक्वल टू 0 इज गिवन इन ऑप्शन डी. आणि म्हणून लक्षात आलं हे जे आहे ना, हे काय दिलेलं होतं त्यांनी, हे आपल्याला ब्रेन ट्विस्टर होतं. आपण तिथे अडकून जावं है ना, आपण तिथे अडकून जावं, तो उद्देश होता त्यांचा.
सो अशा प्रकारे प्रॉब्लेम नंबर 15 सर्वांना समजला असेल. तर आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 16 कडे. बघा प्रॉब्लेम नंबर 16, द इक्वेशन hxy प्लस gx प्लस fy प्लस c इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. देन मग या ठिकाणी लक्षात आलं है ना का या ठिकाणी कन्सिडर ही इक्वेशन आपण केली, कम्पेअर केलं तर बघा है ना कोणावर कम्पेअर करतोय ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0 आणि ही इक्वेशन बघा hxy प्लस gx प्लस fy प्लस c इक्वल टू 0 कम्पेअर केलं. वी गेट व्हॅल्यू ऑफ बघा 2h इज इक्वल टू h. सो h इज इक्वल टू h अपॉन 2 है ना. h इज इक्वल टू किती आलं h अपॉन 2 आलंय इथे लक्षात. त्यानंतर या ठिकाणी बघा है ना a0 आहे b0 आहे है ना. a इक्वल टू 0 आहे b इक्वल टू 0 आहे. a इक्वल टू 0 b इक्वल टू 0 बरोबर. त्यानंतर बघा है ना त्यानंतर 2g इक्वल टू g इज इक्वल टू g अपॉन 2 है ना. या ठिकाणी समजलाय 2f इज इक्वल टू f. सो f इज इक्वल टू f अपॉन 2 है ना. आणि या ठिकाणी c इक्वल टू c चा आहे. c इक्वल टू c चा आहे बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल आता ते इक्वेशन घ्यावी लागेल कोणती abc प्लस 2hgf मायनस af स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर इक्वल टू 0 है ना. इक्वल टू 0 बघा a इक्वल टू 0 b इक्वल टू 0 a b ह्या तिन्ही टर्म कॅन्सल झाल्या बरोबर. या तिन्ही टर्म कॅन्सल राहिले. 2h ची व्हॅल्यू किती बघा h इंटू ब्रॅकेट g किती आहे g अपॉन 2 f किती आहे f अपॉन 2 मायनस c किती आहे c च आहे आणि मग h किती आहे h अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0 इथे लक्षात. मग इथे किती आलं बघा h g f अपॉन 4 मायनस ch स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी काय लक्षात आलं का या ठिकाणी हा 4 ने आपण इक्वेशन मल्टिप्लाय करून घेतली तर hgf मायनस ch स्क्वेअर इक्वल टू 0. hgf मायनस c इकडे पण h आहे इकडे पण h आहे डिवाइड बाय h. सो लक्षात आलं gf मायनस ch इक्वल टू 0 and this implies that ch is equal to gf and ch is equal to gf is given in option. ch is equal to gf is given in option A. ओहो इधर सुद्धा ऑलरेडी आन्सर ए आलेलं होतं. सो ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस प्रॉब्लेम है ना. ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस प्रॉब्लेम. एक बरोबर या ठिकाणी एफ जी इक्वल टू सी एच आलेला आहे. व्हेरी गुड. सर्वांनी फटाफट सांगताय. बी सांगताय कोणी बी कसं येईल जी एच नाही आहे जी एफ आहे है ना. सो ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 16 है ना. कंबाइंड इक्वेशन जनरल इक्वेशनला काम केलं आपण आणि सॉल्व्ह केलंय. प्रॉब्लेम नंबर 17 कडे चाललोय बघा. प्रॉब्लेम नंबर 17 वाजता द इक्वेशन पुन्हा जनरल इक्वेशन दिली रिप्रेझेंट पेअर ऑफ पॅरलल लाईन्स म्हणतात आता. देन द व्हॅल्यू ऑफ याचा अर्थ पी क्यू ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि मग या इक्वेशन मध्ये आपल्याला टाकायची आहे बरोबर. आपण कम्पेअर करतो ह्या इक्वेशनला है ना कोणाबरोबर जनरल इक्वेशन बरोबर. तर बघा ए इक्वल टू 7 भेटला मायनस 2h है ना. 2h ची व्हॅल्यू किती आली आहे मायनस 14. सो h इज इक्वल टू किती आलं मायनस 7. व्हॅल्यू ऑफ b किती आली आहे मायनस p. व्हॅल्यू ऑफ 2g मायनस 12. सो g इक्वल टू मायनस 6. व्हॅल्यू ऑफ 2f q. सो व्हॅल्यू ऑफ f q अपॉन 2 आणि व्हॅल्यू ऑफ c इज मायनस 4. मग आपली इक्वेशन बघा. नाव व्हॉट इज दॅट इक्वेशन सर्वांची इक्वेशन पाठ पाहिजे. abc प्लस 2hgf मायनस af स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर इक्वल टू 0. मग यामध्ये जर आपण व्हॅल्यूज पुट केल्या आणि यामध्ये जर आपण व्हॅल्यूज पुट केल्या बघा. a ची व्हॅल्यू किती आहे 7 इंटू b ची व्हॅल्यू किती आहे मायनस p बरोबर. बट याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल आणि याच्या अगोदर आपल्याला पॅरलल लाईन कन्सिडर करा. दोन अननोन येत आहेत है ना. मग इथं बघा रिप्रेझेंट पॅरलल है ना पेअर ऑफ पॅरलल लाईन्स म्हणतायत. मग पेअर ऑफ पॅरलल लाईन साठी आपल्याला काय करावं लागेल
बरोबर. ह्या इक्वेशनच्या अगोदर है ना, ह्या इक्वेशनच्या अगोदर आपण काय करू, पॅरलल लाईनचा कन्सेप्ट घेऊ आपण है ना. पॅरलल लाईनने काय होईल, आपल्याला एक अननोन भेटेल. बरोबर, एक अननोन भेटेल. बट पॅरलल लाईन्स आहेत. काय कन्सेप्ट पॅरलल लाईन्सचा, एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0. एच किती बघा -7, -7चा स्क्वेअर किती आला 49, मायनस ए इज 7, बी इज मायनस पी, सो मायनस मायनस ऑफ मायनस प्लस 7p इक्वल टू 0 झालाय. सो काय लक्षात आलं, 7p इज इक्वल टू 49 अँड p इज इक्वल टू 7 आलाय. काय झालंय, व्हॅल्यू ऑफ p आपल्याला भेटली आहे, व्हॅल्यू ऑफ p भेटली 7. नाव वी आर गोइंग टू राईट दॅट इक्वेशन. कोणती इक्वेशन, ABC प्लस 2hgf मायनस af स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर इक्वल टू 0. बघा P7 आहे म्हणजे देअरफॉर B इक्वल टू किती येत आहे -7 है ना, -7 येत आहे B इक्वल टू. सो बघा A, व्हॅल्यू ऑफ A इज 7, व्हॅल्यू ऑफ B इज, P ची व्हॅल्यू 7 आली, B इज -P है ना. सो B ची व्हॅल्यू किती येते, इथं करेक्शन आहे, प्लस करा, प्लस पी करा. त्याने आपल्याला आन्सरमध्ये लगेच फरक नाही पडला आहे, आपण जिथपर्यंत पोहोचलो ते बरोबर आहे. फक्त इथं बी आणि पी व्हॅल्यू सेम येत आहेत है ना. पी इक्वल टू 7 है ना, मग या ठिकाणी बघा इथं 7च येणार आहे बी पण. आणि सी किती आहे, सी इज इक्वल टू आहे -4 है ना. सो 7 इंटू 7 इंटू -4 प्लस 2h, व्हॅल्यू ऑफ 2h किती बघा -14 इंटू व्हॅल्यू ऑफ जी -6, व्हॅल्यू ऑफ एफ q अपॉन 2 मायनस व्हॅल्यू ऑफ ए इज 7 इंटू व्हॅल्यू ऑफ एफ इज जी. आता जी ची व्हॅल्यू किती आहे बघा -6 स्क्वेअर मायनस सी इज -4 मायनस मायनस +4 इंटू एच किती आहे -7 स्क्वेअर आणि इक्वल टू 0. मग इक्वेशन आपण पुट केलं, याच्यामध्ये एकच अननोन राहिलं बघा Q, एकच अननोन राहिलं Q. बरोबर, मग या ठिकाणी Q एक अननोन राहिलेला असल्यामुळे है ना, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. बरोबर, नाही ए बघा 7 आणि एफ किती आहे Q अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस AF स्क्वेअर. आता मायनस बी किती आहे 7 है ना, 7 इंटू जी किती आहे -6 स्क्वेअर आणि मायनस मायनस +4 इंटू जी आहे -6 है ना. एच किती आहे -7 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. आता बघा 7 7 जा 49, 7 7 जा 49 येते लक्षात. 7 7 जा 49, 49 इंटू -4, 49 इंटू -4 करा 49 इंटू 4, 9 4 जा 36, 4 4 जा 16, 16 प्लस 3 -196 येते लक्षात. आता बघा इथं मायनस मायनस झालं प्लस, पण या ठिकाणी 2 1 जा 2 3 जा जर केला तर मायनस मायनस प्लस 14 3 जा 42 Q आलाय, 42 Q आलेला आहे येते लक्षात. बघा इथं -7 Q स्क्वेअर अपॉन 4 येते लक्षात. 36 इंटू 7, 36 इंटू 7, 7 6 जा 42, 25 256 नाही 257 42 आहे ना, 252 येत आहे, 252 येते लक्षात. बघा 252 परत इथं किती आता 49 4 जा 9 4 जा 36, 9 4 जा 36 आणि 196 इक्वल टू 0 आलेला आहे येते लक्षात. मग बघा या ठिकाणी -196 + 196 झालं कॅन्सल.
येते लक्षात. मग या ठिकाणी बघा 42Q मायनस 7Q स्क्वेअर अपॉन 4 7 ने 42 ला डिवाइड होतोय, 7 ने 252 ला डिवाइड होतोय का बघा, होणार 7 ने जर 242 ला डिवाइड झालं तर किती येणार, 7 3 21 3 7 6 42 16 बरोबर. आणि 16 आणि मग या ठिकाणी बघा सिम्प्लिफिकेशन करतोय आपण. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर इक्वेशन तयार होते व्यवस्थित. बघा आता इक्वेशन काय, इक्वेशन तयार होते है ना का 42 पहिले 7 ने डिवाइड करून घेऊ तर 7 6 42 येत आहे. सो 6Q बरोबर मायनस Q स्क्वेअर अपॉन 4 मायनस 7 ने डिवाइड करतो आपण है ना, 7 3 21 7 3 21 आणि 7 6 42 इक्वल टू 0. 4 ने मल्टिप्लाय करतोय, 6 4 24 6 4 24Q मायनस Q स्क्वेअर मायनस 4 6 144 इक्वल टू 0. येते लक्षात. मग या ठिकाणी अशी क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होते. मायनसने मल्टिप्लाय करा तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होणार. मग मायनस 24Q आणि प्लस 144 इक्वल टू 0. Q स्क्वेअर मायनस 24Q है ना, इथं 24 आलं आहे, 144 आलं, 12चा स्क्वेअर आहे, 12 2 24 येत आहे. जसं Q मायनस 12 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. सो Q इज इक्वल टू 12 येत आहे बघा. सो Q ची व्हॅल्यू 12 आली आहे आणि P ची व्हॅल्यू आपल्याला 7 आलेली आहे. या दोन व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करतोय है ना. दज बघा अंडर रूट ऑफ कसली व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला, P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर मायनस PQ. P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर मायनस PQ. मग या ठिकाणी बघा अंडर रूट ऑफ P स्क्वेअर P किती आहे 7 स्क्वेअर किती आलं 49 प्लस Q आहे 12चा स्क्वेअर येत आहे 144 मायनस 12 7 इज 84. सो लक्षात आलं बघा अंडर रूट ऑफ 49 प्लस 144 49 प्लस 144 येस 144 प्लस 49 आणि मायनस 84 आहे, मायनस 84 आहे. इथे लक्षात किती येणार 109. सो इट इज इक्वल टू किती आलं अंडर रूट ऑफ 109. सो अंडर रूट ऑफ 109 आलं विद्यार्थ्यांनो. अंडर रूट ऑफ 199 yes under root of 109 is given in option C. So C is the correct option है ना, C is the correct option. कल्याणी, अक्षय, सृष्टी, व्हेरी गुड, सिद्धी सर्व म्हणतायत. सो C is the correct option है ना. फक्त या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये द करेक्शन होता है ना. काही विद्यार्थी म्हणजे सर -P घ्या, नाही तिथं करेक्शन होतं है. ते माझ्या नंतर लक्षात आलं की तिथं करेक्शन आहे है ना, आणि आपण करेक्शन करायचं विसरून गेलोय. सो करेक्ट ऑप्शन इज सी. अमृता, ओम, साक्षी, साठी, अभिनव, अंगोडे, समर्थ, ऋषिकेश सर्वांना ऑप्शन सी बरोबर राहिला आहे 17चं. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 18. द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द लाईन्स या ठिकाणी दोन लाईन्स म्हणतायत बघा है ना. मग या ठिकाणी ज्या दोन लाईन्स दिल्या, काय दिलं बघा, एक्स मायनस दोन लाईनने दिल्या, इक्वेशन दिली आहे. त्यातनं आपल्याला दोन सेपरेट लाईन फॅक्टर्स फाइंड करावं लागतील. फॅक्टर्स फाइंड केल्यानंतर दोन सेपरेट लाईन, त्या दोन सेपरेट लाईनमध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथे लक्षात म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्याने इक्वेशन काय दिली बघा, एक्स मायनस इक्वेशन काय दिली बघा, एक्स मायनस 2y प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस के इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. मग यामधनं जर एक्स मायनस 2y प्लस 1 जर आपण कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार, एक्स मायनस 2y प्लस 1 आणि प्लस के है ना, प्लस के इज इक्वल टू 0. येस ऑर नो. याचा अर्थ काय झाला आहे, एक्स मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 2y प्लस 1 प्लस के इक्वल टू 0 अशा दोन लाईन्स आलेल्या आहेत. या दोन सेपरेट लाईन्स आहेत. पण या दोन सेपरेट लाईनमध्ये लक्षात घ्या, या दोन सेपरेट लाईनमध्ये लक्षात घेतो आपण का देअर कोइफिशियंट चेक करा बघा. कोइफिशियंट ऑफ एक्स
कोइफिशियंट ऑफ वाय दे आर सेम. या दोन लाईनमध्ये जर कोइफिशियंट ऑफ एक्स अँड वाय जर सेम असेल, इफ कोइफिशियंट ऑफ एक्स अँड वाय आर सेम, इट मीन दॅट लाईन्स आर पॅरलल. लाईन्स कशा झाल्यात? पॅरलल झाल्यात. मग पॅरलल लाईन म्हटलं आपल्याला काय लागणार आहे? पॅरलल लाईन म्हटलं आपल्याला लागणार आहे C1 आणि C2. हा असणार आहे C1, हा असणार आहे C2. दज आपण म्हणतोय परपॅन्डिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. परपॅन्डिक्युलर डिस्टन्स पॅरलल लाईनचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला आहे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स इज इक्वल टू मॉड ऑफ C1 मायनस C2 अपॉन अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू मॉड ऑफ C1 किती आहे बघा 1 मायनस C1 मायनस C2 किती आहे बघा 1 प्लस K है ना, 1 प्लस K अपॉन अंडर रूट ऑफ A किती आहे 1, 1 चा स्क्वेअर 1 प्लस B किती आहे बघा -2 चा स्क्वेअर 4. इथे लक्षात. आणि हा जो परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आहे तो किती दिला बघा √5 दिलेला आहे. सो लक्षात आलं √5 इज इक्वल टू काय येत आहे बघा K अपॉन अंडर रूट ऑफ 5. K अपॉन अंडर रूट ऑफ 5. हा अंडर रूट ऑफ 5 इकडे मल्टिप्लाय झाला तर दिस इम्प्लाइज दॅट. लक्षात काय आलं? सो K इज इक्वल टू भेटतंय 5 अँड K इक्वल टू 5 इज गिवन इन ऑप्शन A. सो K इक्वल टू 5 इज गिवन इन ऑप्शन A. पॅरलल लाईन 11 स्टँडर्डचा कन्सेप्ट इथं मर्ज झालाय आणि मग तो पॅरलल लाईनचा फॉर्म्युला आपण यूज केलाय. मग वेदांग सदावर्ते ईश्वरी, रुचा चांदगुडे, आकांक्षा धनवटे, प्रतीक्षा काळे, पूजा जाधव सर म्हणतात सर समजलाय ए इज द करेक्ट ऑप्शन. सो ए करेक्ट ऑप्शन सर्वांना समजलेला आहे है ना. पूजा जाधव, समर्थ, अभिनव गांगुर्डे सर्व म्हणतायत सर समजलेला आहे ए इज द करेक्ट ऑप्शन. ऋतुजा टिंगाडे येस व्हेरी गुड. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 19. वाचतंय प्रॉब्लेम नंबर 19 काय बघा डिस्टन्स बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. आपल्याला दोन सेपरेट इक्वेशन फाइंड करावं लागतील. या इक्वेशनवरनं काय दिलंय बघा त्यांनी 4x² प्लस 4xy प्लस y² मायनस 6x मायनस 3y मायनस 4 इक्वल टू 0. येते लक्षात. मग या ठिकाणी आपण आपल्याला या ठिकाणी काय करायचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. सिम्प्लिफिकेशनसाठी बघा या ठिकाणी है ना इथं बघा पहिल्या 3 टर्मकडे लक्ष द्या. पहिल्या 3 टर्मकडे लक्ष द्या आणि ह्या उरलेल्या 3 टर्मकडे लक्ष द्या. म्हणजे पहिले जे 3 टर्म आहे या पहिल्या 3 टर्म जे आहेत ह्या परफेक्ट स्क्वेअर आहेत बघा. पहिल्या 3 टर्म ही परफेक्ट स्क्वेअर आहे. कोणाची बघा 2x + y होल ब्रॅकेट स्क्वेअर करा. a + b ब्रॅकेट स्क्वेअर बघा बरं. a + b ब्रॅकेट स्क्वेअर काय येतं a² 2x 4x² प्लस 2ab 2 2 जा 4xy आणि प्लस y² बरोबर. आता इथं 2x + y आलंय म्हणून मी काय करतोय या ठिकाणी बघा मायनस आहे ना उरलेल्या टर्ममधनं ह्या 2 टर्ममधनं -3 कॉमन काढतोय. इथं काय आलं मग 2x + y आणि -4 इथे लक्षात. मग या ठिकाणी लक्षात आलं का आपण जर 2x - y पुन्हा कॉमन काढलं 2x - y जर कॉमन काढलं तर 2x - y बाहेर जाणार. इथं 2x - y राहिलाय बरोबर ना. एक बाहेर गेले इथं राहिलं -3 2x - y कॉमन गेलाय आणि इथे लक्षात. मग या ठिकाणी काय होणार बघा -3 आणि इथं -4 काय कॉमन काढतो आपण 2x + y. मग 2x + y कॉमन निघेल का? या पद्धतीने नाही निघणार डायरेक्ट कारण ती -4 टर्म आली आहे आणि इथं -4 आहे. याचा अर्थ आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल है ना. आपल्याला काय ॲडजस्टमेंट करावं लागेल व्यवस्थित बघा है ना. आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे आणि आपल्याला ॲडजस्टमेंटसाठी काय करावं लागेल काही इक्वेशन इथपर्यंत आलेली आहे. इथपर्यंत काही अडचण नाही आहे बरोबर ना. मग आपल्याला काय करावं लागेल तो ही जी टर्म आहे ना -4 तशी टर्म ॲडजस्ट करावी लागेल आपल्याला है ना. मग 2x + y आपल्याला ॲडजस्टमेंट काय करावं लागेल +4 -4 बरोबर ना. +4 -4 करावं लागेल. मग +4 -4 केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ते सिम्प्लिफिकेशन प्रॉपर होणार आहे बरोबर. मग प्रॉपर या ठिकाणी आपण जर सिम्प्लिफिकेशन केलं व्यवस्थित बघा तर 2x + y है ना 2x + y
हा जो स्क्वेअर ब्रॅकेट टाकलेला आहे सिम्प्लिफिकेशन केलं तर एक्स मायनस 2y प्लस 1 सार्थक म्हणता एक्स मायनस 2y प्लस 1 काय आहे नाही एक्स मायनस 2y नाही 2x बरोबर आहे 2x प्लस वाय बरोबर आहे आपल्याला सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आणि या ठिकाणी ॲडजस्टमेंट करावं लागते है ना का 2x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 इंटू 2x प्लस वाय आणि मायनस 4 इक्वल टू 0 मग या ठिकाणी आपल्याला सिम्प्लिफिकेशनसाठी आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल ॲडजस्टमेंट करावं लागेल कॉमन काढावं लागेल है ना कॉमन काढावं लागेल मग त्यासाठी आपण या ठिकाणी बघा 2x प्लस वाय तर 2x प्लस वाय बरोबर आहे बरोबर ना मग 2x प्लस वाय बरोबर आहे पण 2x प्लस वाय फक्त कॉमन काढता येईल का नाही येणार आहे मग त्यासाठी आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागणार आहे काय सिम्प्लिफिकेशन करावं लागेल ते आपण या ठिकाणी बघा है ना पूनमनिका म्हणतात नो सर इट इज नॉट पॉसिबल नाही पॉसिबल आहे पण काय कॉमन काढायचं आणि कसं करायचं ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय बरोबर ना मग या ठिकाणी बघा का 2x प्लस वाय होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे बरोबर ना आता इथं बघा -3 आहे मग याला आपण स्प्लिट करणार आहोत है ना मी तुम्हाला या ठिकाणी बघा इथं स्प्लिट करू आपण हा जो -3xy आहे ना त्याला आपण स्प्लिट करूया कसं बघा 2x प्लस वाय होल ब्रॅकेट स्क्वेअर है ना या -3xy ला आपण असं लिहू का 4 इंटू ब्रॅकेट 2xy सॉरी व्यवस्थित बघा बरं काय करतोय मिडल टर्म स्प्लिट करतो आपण 2x प्लस वाय आता -3 पाहिजे आपल्याला प्लस 2x प्लस वाय -4 इक्वल टू 0 बरोबर आता या पहिल्या दोन टर्ममधनं आणि ह्या दोन टर्ममधनं आपल्याला काहीतरी कॉमन काढावं लागेल काय कॉमन निघतंय बघा है ना काय कॉमन निघतंय बघा इथं येत आहे 2x प्लस वाय जर पहिल्या दोन टर्ममधनं 2x प्लस वाय कॉमन निघाला तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 2x प्लस वाय -4 प्लस 1 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा 2x प्लस वाय -4 आता काय करतो आपण 2x प्लस वाय -4 जर कॉमन काढलं काय राहतंय बघा 2x प्लस वाय प्लस 1 इक्वल टू 0 दोन सेपरेट लाईन्स है ना सो सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स आर काय बघा 2x प्लस वाय -4 2x प्लस वाय प्लस 1 इक्वल टू 0 है ना मागच्या प्रॉब्लेम सारखं जर आपण बघितलं कंपेअर केलं कोइफिशियंट ऑफ x कंपेअर केलं कोइफिशियंट ऑफ y द लाइन्स हॅव सेम कोइफिशियंट ऑफ x अँड y देअरफॉर लाइन्स आर पॅरलल मग लाईन जर पॅरलल आहे तर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स है ना सो डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स सेम मागच्या प्रॉब्लेम सारखं काय फॉर्म्युला आहे डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन मॉड ऑफ c1 मायनस c2 अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर बरोबर सो मॉड ऑफ व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ c1 -4 मायनस बरोबर ना -4 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 16 प्लस 1 बरोबर का नाही 16 प्लस 1 नाही आहे 16 प्लस 1 नाही आहे है ना का बरं 16 प्लस 1 नाही आहे यांचं नाही स्क्वेअर करायचं आहे आपल्याला स्क्वेअर कोणाचा करायचा आहे a आणि b a2 आहे बघा 2 स्क्वेअर इज 4 है ना प्लस b इज 1 स्क्वेअर इज 1 सो लक्षात आलं अंडर रूट ऑफ -5 अपॉन अंडर रूट ऑफ 5 मायनस साइन रिमूव्ह करावे लागेल मॉड रिमूव्ह करू आणि 5 अपॉन अंडर रूट ऑफ 5 इज अंडर रूट ऑफ 5 युनिट्स is given in option C. C is the correct option. बरेच विद्यार्थी या ठिकाणी ज्यावेळेस मी सांगितलं फॅक्टर्स फाइंड करत मला ऑप्शन सांगत होते ना मी ते ऑप्शन बघत होतो काय चाललंय आणि मिडल टर्म स्प्लिट करायचं होतं आपल्याला है ना आपल्याला बघा मिडल टर्म आपण स्प्लिट केली मग फॅक्टर्स पडले ते लक्षात ठेवा So let's go to problem number 20. Problem number 2020 बघा the equation of represent pair of lines then value of k किती येतील बघा है ना कंपेअर करा बघा हे इक्वेशन इथं a ची व्हॅल्यू 0 बरोबर 2h ची व्हॅल्यू आहे k म्हणजे h इज इक्वल टू येतं आहे k अपॉन 2 व्हॅल्यू ऑफ b इज 0
value of 2g is 10, so g is 5, value of 28 is 4, so value of f is value of c is 16. बरोबर. सो आपल्याकडे इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे? abc प्लस 2hgf मायनस af स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर इक्वल टू 0. बरोबर. a0 b0 है ना, a0 आहे b0 आहे, त्याच्यामुळे ही टर्म तिन्ही झालेत कॅन्सल. मग आता उरलेल्या टर्म मध्ये आपण या ठिकाणी बघा है ना, 2h व्हॅल्यू ऑफ 2h इज k इंटू ब्रॅकेट g इज 5 इंटू f इज 4 मायनस व्हॅल्यू ऑफ c इज 16 इंटू h इज k अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. मग या ठिकाणी बघा 5 4 जा 20k मायनस 16k square upon 4 is equal to 0. Divide the equation by 4, we get 5k minus k square equal to 0. बरोबर. So what does this implies? K common काढला तर 5 minus k equal to 0. This implies that either k equal to 0 or k equal to 5. K equal to 0 or k equal to 5. k इक्वल टू 0 और k इक्वल टू 5 है ना. मग k इक्वल टू 0 और k इक्वल टू 5 कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे? यस, इट इज गिवन इन ऑप्शन यस, k इक्वल टू 5 ओनली. का सी ऑप्शन आहे? यस, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा ऑप्शन सी बरोबर आहे का ऑप्शन ए बरोबर आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगा ऑप्शन सी बरोबर आहे का ऑप्शन ए बरोबर आहे? सर्वजण ऑप्शन सी म्हणताय, सर्वजण ऑप्शन सी म्हणताय, सर्वजण ऑप्शन सी म्हणताय, पण ऑप्शन सी चुकलेला आहे. ऑप्शन सी इज नॉट करेक्ट. के कॅनॉट बी इक्वल टू 0. वाय? जर के इक्वल टू 0 झालं तर एक्स वाय ची टर्म 0 होईल, आणि एक्स वाय ची टर्म 0 झाली ही स्ट्रेट लाईन होईल, ही पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नाही राहणार. मग के कॅनॉट बी इक्वल टू 0. बघा या ठिकाणी के इक्वल टू जर 0 झाला तर एक्स वाय ची टर्म गायब होणार. बघा, आणि मग काय राहिलं? 10x प्लस 8y प्लस 16 इक्वल टू 0. इट इज स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नाही राहणार. सो सी इज नॉट करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन इज k इक्वल टू 5 ओनली. ए ऑप्शन. k इक्वल टू 5 ओनली. इट इज ए ऑप्शन. नाही, कॉमन कार्ड आहे आपल्या के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे ना. कॉमन कार्ड नक्की तर 5 मायनस के है ना. 5k इक्वल टू के स्क्वेअर नाही लिहायचं आपल्याला. 5k इक्वल टू के स्क्वेअर नाही लिहायचं. 5/2 नाही करायचं आपल्याला है ना. इथं आपल्याला फॅक्टर्स पडताय ना, फॅक्टर्स फाइंड करायचे के च्या व्हॅल्यूच्या. सो के कॉमन काढलं तर 5 मायनस के म्हणजे 5 इक्वल टू के. के कॅनॉट बी इक्वल टू 0. सो लक्षात आलं, के इज इक्वल टू 5 इज द करेक्ट ऑप्शन ओनली. अशा प्रकारे मग या ठिकाणी आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर देखील संपलेला आहे. छोटासा चॅप्टर होता, एक क्वेश्चन विचारला जातो है ना, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण फटाफट तो प्रॉब्लेम या ठिकाणी कव्हर केलेला आहे. बरोबर. मग आता या ठिकाणी मुद्दा आला का येणाऱ्या संडेच्या टेस्टला मॅथ्सचा सिलेबस काय असेल? मॅथ्स ग्रुप टेस्ट होणार आहे संडेला है ना. 50 क्वेश्चन्स असतील, 100 मार्क्स. 100 मार्क्स. पहिला आहे लॉजिक्स, दुसरा आहे मॅट्रायसेस. बघा आता ऑटोमॅटिक मॅथ पूर्ण प्रिपेअर होत जाईल तुमचं. बघा तिसरा आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन है ना, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि चौथा चॅप्टर आपण या ठिकाणी घेतो त्यामध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन है ना, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. या 4 चॅप्टर तुमचे ह्या संडे पर्यंत आपले प्रिपेअर करायचे. फुल अँड फायनल प्रिपरेशन करून आपल्याला एक्झाम द्यायची आहे. इथे लक्षात, हे 4 चॅप्टर एकदम प्रॉपर प्रिपेअर करायचे आहे. 50 क्वेश्चन विचारले जातील. फुल लेंथची एक्झाम आहे है ना, फुल लेंथची एक्झाम आहे. उद्या आपण या ठिकाणी है ना, मी तुम्हाला विचारेल ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पण असणार आहे है ना, वेळ सेम असणार आहे. तुम्ही घरी बसून ऑनलाईन एक्झाम पण देऊ शकता, इथे येऊन ऑफलाईन पद्धतीने पण मोबाईल तुम्हाला बरोबर आणावा लागेल. का बरं? कारण फायनल एक्झाम जी होणार आहे ती तुम्हाला स्क्रीनवर बघून ऑनलाईन बघूनच आन्सर द्यायचं आहे. मोबाईल समोर ठेवायचा आहे, सॉल्व्ह करायचं, इथं आपल्याला बसून इथं सॉल्व्ह करायचं, की घरी बसून पण तुम्ही एक्झाम देऊ शकता. दोन्ही ऑप्शन आहे. इथे लक्षात, ते आपण उद्या या ठिकाणी फायनल करू. पण माझा मॅथ्सचा सिलेबस बघा, हे 4 चॅप्टर आहे है ना, हे 4 चॅप्टर आहे. आता पुढच्या संडेला है ना, पुढच्या संडेपर्यंत कदाचित M1 आपला कंप्लीट होऊन जाईल, पूर्ण M1 येईल.
येते लक्षात. त्याच्यामुळे आपल्याला आता फटाफट अभ्यासाला इन्क्रीज करायला थोडा वेळ जास्त द्यायचा आहे. सो आज आपण या ठिकाणी थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.